नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती आणि दिवसभर घसरण वाढतच होती। आज शेअर मार्केट संपताना सेन्सेक्स हा 964 पॉईंट घसरून 79,218 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 252 पॉईंट घसरून 23,947 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 0.89% वर आहे। बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेली आहे। बीएसई बैंक इंडेक्स 1.16%, बीएसई कंझ्युमर गुड्स इंडेक्स 1.15% खाली आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.30%, स्मॉल कॅप इंडेक्स 0.28% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डॉक्टर रेड्डीज लॅब 3.94%, सिप्ला 2.32%, बीपीसीएल 2.17%, सन फार्मा 1.24% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। बजाज फिनसर्व 2.53%, एशियन पेंट्स 2.29%, जेएसडब्ल्यू स्टील 2.21%, बजाज फायनान्स 2.20% अशी घसरण आहे। काल अमेरिकेमध्ये 0.5% व्याज दरात कपात करण्यात आलेली आहे, परंतु पुढील 2025 सालामध्ये जास्त कपात करण्यात येणार नाही असे अमेरिकेच्या फेडच्या प्रमुखांनी सांगितलेले आहे। याचा परिणाम म्हणून काल अमेरिकेतील शेअर मार्केट खाली होती, 2% पेक्षा जास्त घसरण होती। त्याचाच परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झालेला आहे। त्यामुळे आज झालेली घसरण ही त्याच्या मागचे मुख्य कारण आहे। आज एफआयआयने 4,225 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 3,943 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।